मित्रांनो, आज लिंब येथे भव्य असं युवा विचार केसरी मैदान पार पडतंय आणि आज त्यात आपला सर्वांचा लाडका पुसेगाव हिंद केसरी सचिन फायनलसाठी पात्र झालेला आहे. आपल्यासोबत सर्व टीम आहे आणि विशेष म्हणजे आपण बघू शकता नवनाथ शेठ आपल्यासोबत सचिन सोबत उभे आहेत. नवनाथ शेठ, मला आपला हार्दिक अभिनंदन. आपला नंदी आज गुलालात राहिलाय, काय सांगाल आजचा आनंद? धन्यवाद. कारण की गाडी तशी चांगली पळाली. ज्यावेळेस तास ज्यावेळेस पुकारलं गेलं त्यावेळेसच मी म्हणलो होतो सगळ्यांना की गाडी आपली म्हणजे चांगलीच लागेल फरकानं. आज खऱ्या अर्थानं सचिन पशी येण्याचा आणि मुलाखत देण्याचा योग आला खूप. होय, मी पण आता थोडं गावी आलो होतो. गावी इथून आपलं 1 तासाच्या अंतरावरच आहे आणि शक्यतो म्हणजे शॉपला बसल्यानंतर बाहेर मैदानावर कमीच येतोय आता. पण आज योग होता म्हणल्यानंतर सचिन लक्षात आज मैदानावर पळणार आहेत म्हणल्यावर आलो होतो. आज आवर्जून सचिनचा सेमी तुम्ही थांबूनच जाणार होता बघून आणि तुमचं पण मन नाराज केलं नाही, सचिन गुलाबात राहिलाय. काय वाटतं एकंदरीत? नाही, ज्यावेळेस लक्षाचा निकाल झाला त्याच्यानंतर सर्व आमचे म्हणत होते जाऊया, थोडं काम आहेत काय मुलांचे, पण सचिनला पळताना बघायचं होतं म्हणून मी थांबलो होतो आणि निकाल घेतल्यानंतर तुमच्याशी तुम्ही मला मुलाखतच देऊन जावा. आणि आज विशेष म्हणजे तुम्ही अंदाज बांधला होता पहिल्यांदाच की गाडी 100% लागणार आणि तुमचे शब्द खरे झाले. नाही, गाडी म्हणजे जशी तास आणि बलमाच्या उजव्या साईडला एकारा असल्यामुळं ती व्यवस्थित सवयची खंद झाला. मग त्यावेळेसच वाटलं होतं की 100% गाडी तर लागणारच आहे आणि सचिनची ते क्वालिटी आहेच. सवयच्या खांद्यावर आला की मग काय सुट्टीच नाही. काय सांगाल, ही गाडी कशी काही पळाली? गाडी चांगलीच पळाली. गट कसा काढला? गटाबद्दल काय सांगाल थोडीशी? गट चांगला म्हणजे गट पण चांगल्या अंतरानच काढलाय. सेमी पण झाला ठीक आहे, पण त्या मानानं निकालाच्या मला निम्म्यातनच सचिन वाढायला चालू झाला. सातारा एक्सेस बलमा बद्दल काय सांगाल? त्याच्यासोबत आला होता सचिन. बलमा आता त्यांचा म्हणजे इतिहास जुना आहे, आपण सांगण्या इतपत मोठं नाही, आम्ही अजून छोटच मानतो आम्हाला, आणि बलमाचा इतिहास मोठाच आहे. शेठ, आता सचिन आणि लक्ष आपली ही जोडी पळाली होती आणि परत एकदा कधी पळताना पाहिजे आम्हाला? लवकरच करू नियोजन. आणि सचिनचं विशेष काय कौतुक करावं, त्याच्या पळाबद्दल कसं कौतुक करावं? पळ तो आता जसं जसं तसा दात लावल तसा त्याचा पळ वाढतच चाललाय. दुसऱ्यामध्ये आता तो म्हणजे जसं खालनं तळ येतोय तसं निकालात पण वाढच पळतोय. डॉक्टर बल्लाळ सरांच्या बद्दल काय सांगाल? कारण की तुम्ही प्रत्येक जो निर्णय घेता की तो सरांना विचारून घेतात, काय सांगाल? काय ते नियोजनाचे बादशाच आहेत, त्याच्यामुळं आम्ही पण प्रत्येक गोष्ट विचारल्याशिवाय कुठलं नियोजन पुढचं करतच नाही आणि त्यांचं नियोजन एकदम परफेक्टच असते. परफेक्ट म्हणजे नक्की काय काय एवढं टॉपचेच नियोजन होतात? काय नाही, बैल कुठल्या पद्धतीचा कुठल्या रानाला चालेल किंवा बैलाचा पळ कसा आहे, पुढचं रान किती धरल, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन ही त्यांनी मोबाईलवरच बघून सांगतात. मगाशी लक्षात जरी पळाय गेला तरी मला त्यांचा एकच कॉल आला होता, गाडी बांधावं लागेल लक्षावर. त्या शब्दावर मी लगेच सांगितलं गाडी बांधा. तिथं आमचा म्हणजे होकार नाकार नसतो, त्यांनी सांगेल तो आदेशच असतो. शाहिद भाईंचे सहकारी सुद्धा आहेत. दादा काय सांगाल? बोला 2 मिनिट, काय सांगाल? सुट्टी मेकर नाहीत बोलत. काय सांगाल आणखीन? आपलं मित्रांनो बघितलं नवनाथ शेठ जे आहेत सचिन शेठ असतील, दोघांच्यातली कुठलीही गाडी फायनल राहू द्या, कुठलीही गाडी हरू द्या, तरीही एकमेकांच्या सोबत गप्पा गोष्टी करतात. जरी गाडी हारली, लक्षाची हारली, तरी सचिन शेठ तुम्हाला कॉल करतात, तुमच्याशी बोलतात. जरी सचिनची गाडी हरली ते लक्ष जिंकली तरी तुम्हाला सचिन शेठ कॉल करतात. काय सांगाल याच्याबद्दल? नाही, म्हणजे सुख असो दुःख असो, साथ द्यायची ठरवल्या म्हणल्यानंतर तिथं माग पुढे बघायचा विचार करायची गरजच नाही. जरी लक्षाची हार झाली तर सचिन आज गुलालात राहिला, तो पण आपलाच नंदी आहे, त्याच्यामुळे आपल्याला आनंदच आहे, दुःख काय नाहीच आहे. म्हणजे 100%, कारण सचिनचं नाव निघलं की लक्षाचं 100% नाव निघतं का? 100% हो, 100%. ते जोडी अशी आहे की ती लक्षाचं नाव घेतलं की सचिनचं निघतं, सचिनचं घेतलं की लक्षाचं निघतं, तिथं ते जोडीच आहे. 22 तारखेच्या मैदानाबद्दल काय सांगाल? नाशिकला एक मोठं मैदान होतंय, त्या मैदानामध्ये पुशेगावची हिंद केसरीची जोडी त्या ठिकाणी जाणार आहे का पळण्यासाठी? नाही, आता म्हणजे कसं लांबचा पल्ला असल्यामुळं शक्यतो नाहीच आहे, कारण की पुढचं नियोजन झालेलं नाही. बॉस ज्यावेळेस बोलतील पुढचं नियोजन कसं आहे त्याच्यानंतर मग निर्णय घेतला जाईल. त्या मित्रांनो बघा, आज सचिन फायनलला राहिलेला आहे आणि नवनाथ शेठ जे लक्षाचे मालक आहेत ते आले आणि त्यांनी मुलाखत दिली, तुमचा अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून आभार, धन्यवाद. आणि शाहिद भाईंना यातून काय संदेश द्याला? आता त्यांनी बघितलीच मुलाखत, काय नाही मिस केलं मैदानावर तुम्हाला. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमची जोडी आम्हाला परत 100%
मैदानात त्याच जोशात दिसेल शुभेच्छा. हो लवकरच